नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 मुद्दे कव्हर करणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे की येत्या 17 तारखेला, जर मी चुकत नसेल तर 17 तारखेला संध्याकाळी 7:30च्या सुमारास एक घटना होणार आहे जे महाराष्ट्राचं कदाचित राजकारण बदलू शकते. आता काही लोकांना ही घटना खूप मोठी वाटणार आहे, तर काही लोकांना छे काय फार महत्व नाही द्यायचं त्याला, असं सुद्धा रिॲक्शन असू शकते. काही लोकांना असं वाटू शकतं की या घटनेमुळे मुंबई महानगरपालिकेमधली जी निवडणूक आहे त्या निवडणुकीवर खूप मोठा इम्पॅक्ट याचा पडणार आहे. तर काही लोकांना असं वाटणार आहे छे काय उपयोग नाही, काय करायचे ते गिमिक करा, पण शेवटी महापालिका जिंकणार आहे कोण, तर बीजेपीच. काही लोकांना, अनेक आपण पॉडकास्टमध्ये बघितलंय की या 2 बंधूंना ते वारंवार एक प्रश्न विचारतात आणि तो प्रश्न म्हणजे की तुम्ही दोघं एकत्र येणार कधी. हे अख्ख्या महाराष्ट्राचं इमोशन आहे. आता अख्ख्या महाराष्ट्राचे इमोशन्स जाणून घ्यायला पत्रकार हल्ली तेवढे ग्राउंडवर तरी असतात का, याच्याबद्दल जरा माझ्या मनात शंकाच आहे. एनिवेज, बट बाकी लोकांचं सुद्धा असं म्हणणं आहे की तुम्ही एकत्र या, नाही तर अजून 4-5 कुटुंबांना एकत्र घेऊन या, काही फरक पडणार नाही. मेजॉरिटी ऑफ द वोट्स एकाच पार्टीला जाणार आहे आणि ती पार्टी कुठली आहे तुम्हाला माहितीच आहे. तर ती घटना कुठली आहे, तर येत्या 17 ऑक्टोबर 2025 संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला माहिती असेल की शिवाजी पार्कवर दरवर्षी राजसाहेब ठाकरे रोषणाई करतात. त्या शिवाजी पार्कला चांगलं सजवतात. आता मुख्य म्हणजे तुम्हाला माहिती असेल की याच्यासाठी ते कुठलाही फंड उचलत नाहीत, स्वतःच्या खिशातनं हे सगळे पैसे या रोषणाईसाठी देतात. आता त्याचं बिल नेमकं कोण भरतं माहिती नाही, तर लाइटिंग मिटिंगसाठी पैसे द्यायचेच आहे आणि बिल लावायचे महापालिकेला. पण असं वाटत नाही एवढं छोट्या मनाचे राजसाहेब ठाकरे नक्कीच नाही आहेत. जरी तुम्ही त्यांचे समर्थक असाल किंवा नसाल, ही गोष्ट तुम्ही अमान्य अजिबात करू शकत नाही. तर दरवर्षी शिवाजी पार्क हे मैदान सजवलं जातं. प्रत्येक वर्षी नवीन नवीन सेलिब्रिटीज येतात. याच्या आधीच्या वर्षी सिंगमची अख्खी टीम आली होती, ज्याच्यात रोहित शेट्टी, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, अजय देवगण हे सगळे होते. आता ही गोष्ट वेगळी की यातल्या एकानेही मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. फार तर काहीतरी 1-2 शब्द इकडे तिकडे बोलले असतील. जेव्हा की रोहित शेट्टी स्वतः उत्तम मराठी बोलू शकतात, तरी सुद्धा त्यांनी ते टाळलंच. आणि मोठ्या लोकांनी मराठीत संवाद न साधणं त्याच मंचावर, म्हणजे जावेद अख्तर साहेब सुद्धा होते कवितेच्या त्या मंचावर, जिकडे राजसाहेब ठाकरे सुद्धा होते. इकडे सुद्धा या 4-5 जणांनी असं काही फार मराठीमध्ये संवाद साधला नाही, पण त्यांना ते सगळं मान्य आहे. आणि याच्या आदल्या वर्षी आय थिंक एकनाथ शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना बोलवण्यात आलं होतं या समारंभाचं उद्घाटन करण्यासाठी. तेव्हा असं वाटत होतं की राजसाहेब ठाकरे त्यांच्याबरोबर डोळा मारणार आहेत की शिटी मारणार आहेत की टाळी देणार आहेत. मग सिंघमचा हा सगळा ग्रुप आला आणि मग या वर्षी आता जो एक मोठा चर्चेचा विषय अख्ख्या न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला येत्या 2-3 दिवसात दिसेल, आणि तो विषय म्हणजे या वर्षी हे आमंत्रण गेलेलं आहे उद्धव साहेब ठाकरे यांना की त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे. काल का आज सकाळीच तुम्ही बघितलं असेल की मंत्रालयात सुद्धा हे 2 भाऊ एकत्र गेले. राजसाहेब ठाकरे मातोश्रीवर सुद्धा काल का परवा गेले होते, जिकडे त्यांच्यात 2-3 तास चर्चा झाली होती. सो आता एक खूप मोठं वादळ महाराष्ट्राच्या राजकारणात येणार आहे असं खूप जणांचं म्हणणं आहे. खरं खोटं मला काही सांगता येत नाहीये. एक गोष्ट निश्चित की मनसेला जरी एकही त्यांचा आमदार, खासदार, नगरसेवक कोणीही त्यांचा आत्ता निवडून येत नसला, तरी सुद्धा त्यांना अगदीच काही फार मतं मिळत नाहीयेत अशातला भाग नाहीये. ते बऱ्याचशा ठिकाणी 2nd किंवा 3rd रँकवर असतात. आणि जरी त्यांच्याकडे कोणीही नसलं तरी बाकीचे जे पक्ष आहेत, मग ती उद्धव ठाकरेंची सेना असो, एकनाथ शिंदेची सेना असो, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असो, अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी असो, किंवा काँग्रेस असो किंवा बीजेपी असो, राजसाहेब ठाकरेंना किंवा मनसेला हे लोक जरा घाबरतात. त्यांनी जरा एक फोन केला, काय केलं की लगेच ती कामं होतात सुद्धा. ज्या गरजू लोकांना जे अडचणीत सापडले आहेत ते लोक त्या पार्टीकडे जात नाहीत. त्या पार्टीला ज्यांनी मतं दिली आहेत ते जातात शिवतीर्थावर. हे जे काही लॉजिक आहे त्याच्या आय थिंक मला ते समजण्याच्या पलीकडचं आहे. आता हे 2 भाऊ एकत्र येऊन किती परिणाम होणार आहे, मला सुद्धा माझ्या मनात जरा शंका आहे. कारण मराठी मतं इतकी विभागली गेलेली आहेत की जवळजवळ 5-6 डिव्हिजन झालेलं आहे त्याचं. आता शिंदे साहेबांचं आणि अजित पवार साहेबांचं तर अजिबातच मुंबईत काही खरं हे नसलं पाहिजे डॉमिनन्स, पण तरी सुद्धा मागच्या वेळेला त्यांचे निवडून आले होते बाबा मुंबईतनं. माहिती नाही, आता काही सांगू नाही शकत की खरंच वोटिंग होतं का काय होतं ते. शिंदे साहेबांचं ठाण्यात नो डाऊट वर्चस्व आहे, पण ठाण्याच्या रस्त्यांची अवस्था, ट्रॅफिकची अवस्था
हे सगळं बघून सुद्धा जर लोक वारंवार तसंच मत देणार असतील तर मग त्यांनी कंप्लेंट सुद्धा करू नये. हल्ली फेसबुकवर तुम्ही वारंवार बघताय की गोडबंद रोडचं ट्रॅफिकचं इतके सगळे बिचारे त्रास सहन करतायत, पण ते सहन करून जेव्हा वेळ येईल मतदान करायची तेव्हा जर ते करत नसतील तर मग काय अर्थ आहे. आता राहिला प्रश्न जे मेन लोक आहेत, उद्धव ठाकरेंची सेना आणि राजसाहेबांची सेना. तो याच्या राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, तो असं म्हटलं जात होतं, अनेक माध्यमं असं म्हणतात की सध्या मुंबईमध्ये मराठी टक्का जो आहे तो फक्त 25%च्या आसपास उरलेला आहे. त्याच्यावर राजसाहेबांचं असं म्हणणं होतं की 25 नाही 33% आहे. आता आपण 33% जरी पकडलं तरी मराठी माणूस अर्धे राजसाहेबांकडे जाणार, अर्धे उद्धव साहेबांकडे जाणार, आता अर्धे बीजेपीकडे जाणार, अर्धेपेक्षा जास्त आपण म्हणू बीजेपीकडे जातील. जे हिंदू लोक आहेत, मराठी लोक आहेत, खास करून ब्राह्मण वर्ग जो आहे तो ओबीसी आहे, दलित समाज आहे. कारण आय थिंक आरबीआय पण बीजेपी सोबतच आहे नाही का. आणि मग जर अजित पवारांचे कोण आले तर तिकडे जाणार, काँग्रेसला पण काही मतं मिळणार. सो एवढं डिव्हिजन असताना त्या 33% मेन फॅक्टर कुठला आहे तर मुस्लिम फॅक्टर होणार आहे. आणि या साईडला बघायला गेलं तर नॉर्थचे जे युपी बिहारमधनं आलेले जे कामगार लोक आहेत त्यांना राज साहेबांवर विशेष प्रेम आहे त्यांचं, तर ते लोक खुन्नस म्हणून का होईना पण बीजेपीला मतदान करणारच. आणि आता उद्धव ठाकरेंची सेना आता बाळासाहेब ठाकरेंच्या सेनासाठी राहिलेली नाहीये, त्यामुळे का होईना कदाचित मुस्लिम फॅक्टरनी जसं लोकसभेच्या वेळेला जर मी चुकत नसेल तर जसं उद्धव साहेबांना मतदान केलं होतं एक गठ्ठा, तसं जर आता केलं तर काहीतरी 40-50% फरक पडू शकतो. पण तरी सुद्धा हे दोन भाऊ एकत्र येऊन फार तर मतं त्यांची फोडू शकतात, काही सीट्स त्यांचे निवडून येतील सुद्धा, बट सत्तेत येतील की नाही त्याच्याबद्दल जरा शंका आहे. आणि जर मुंबई महापालिका उद्धव साहेब ठाकरेंच्या हातातनं गेली तर आय थिंक ठीक आहे, आता इतके वर्ष त्यांनी रूल केलंच आहे या पालिकेवर, तर मग कधीतरी असं डाऊनफॉल येणारच, प्रत्येक वेळेला तुम्ही पीकवर राहू नाही शकत. सो बघूया, इंटरेस्टिंग होणार आहे ते. आणि तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही दोन भावंड एकत्र आली त्याच्यामुळे मतदानावर त्याचा किती इम्पॅक्ट पडणार आहे की काही इम्पॅक्ट पडणार नाही, फक्त मतं फोडण्याचं काम ते लोक करणार आहेत. आणि बीजेपीची जी समजा 30 जागा निवडून येणार असतील त्यातले 25, 26 या 24 जागा निवडून येतील, बाकीचे 4-5 जागेचे हे लोक खातील, किंवा काही ठिकाणी अगदी नेक टू नेक होऊ शकतं. तुमचं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आजचा हा व्हिडिओ जो दुसरा मुद्दा आहे तो आहे की 31 ऑक्टोबर 2025ला मी शिवाजीराजे भोसले हा सिनेमा रिलीज होतोय. टीजर आणि ट्रेलर या सिनेमाचा उत्तम झालेला आहे. टीजरमध्ये सुद्धा आणि ट्रेलरमध्ये सुद्धा हे कळतंय की बजेट या सिनेमाचं खूप आहे. मी जेवढा अंदाज लावला आहे आय थिंक या सिनेमाचं बजेट 12 कोटींच्या आसपास गेलेलं आहे. आणि जर या सिनेमाला प्रॉफिटमध्ये जायचं असेल तर या सिनेमाने कमीत कमी 20 ते 30 कोटी कमवायला हवे. आता टीजर ट्रेलर सुपर्ब वाटतोय. सिद्धार्थ बोकडे हे सुद्धा त्या राजांच्या भूमिकेत छान दिसतायत. सुरुवातीला कदाचित मला असं वाटलं होतं की लोक त्यांना ऍक्सेप्ट करतील की नाही, पण ज्या कॉन्फिडेंटली ते वावरतायत, त्या सहजतेने ते वावरतायत. आता याच्याबद्दल दुमत असू शकतं काही लोकांचं, कारण खूप लोकांच्या मनात अजून महाराज म्हटले की अमोल कोल्हेच आहेत, अजून महाराज म्हटले की चिन्मय मांडलेकरच आहेत. सो त्याच्यात आता यांना सिद्धार्थजींना स्वतःचं एक स्थान निर्माण करायचं आहे आणि आय एम शुअर ते करतीलच. सो ओव्हरऑल मुद्दा तोच आहे जो आधीच्या शिवाजीराजेमध्ये होता की घाटी हे ते नवीन त्याच्यात काही नाही या मुद्द्यामध्ये, बट प्रेझेंटेशन यावेळेला जास्त चांगलं आहे. आणि मी नेहमी म्हणतो स्टोरी जरी रिपिटेटिव्ह असली तरी ज्या प्रकारे त्याचं सादरीकरण व्हायला पाहिजे ते सादरीकरण वेगळं जरा या सिनेमामध्ये वाटतंय. आणि प्लस एक थोडी डिफरंट बाजू म्हणजे हा सिनेमा शेतकऱ्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने असणार आहे. मग तिकडेच जे इकडे आपल्या पहिल्या पार्टमध्ये शहरातल्या लोकांना घाटी म्हटलं जात होतं, कदाचित इकडे शेतकऱ्यांना घाटी बिटी म्हटलं जाईल. पण तरी सुद्धा ओव्हरऑल जो काही प्रॉडक्ट बीजीएम, म्युझिक, सिनेमॅटोग्राफी, ऍक्शन सिक्वेन्सेस, आर्ट डिपार्टमेंटनी जे काही त्या सेट उभारण्यात हे केलं आहे, तो जोर लावला आहे, तो प्रोडक्शन व्हॅल्यू सगळं उत्तम वाटतंय. सो हा सिनेमा नक्कीच बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकतो. कदाचित हा सिनेमा दशावतारचा बॉक्स ऑफिस सुद्धा क्रॉस करू शकतो. आणि महेश सरांचं असं म्हणणं होतं की आता बस झालं साऊथ पुराण आणि बॉलिवूड पुराण, मराठी सिनेमा काय करू शकतो हे मला लोकांना दाखवायचंच आहे.
म्हणजे अख्ख्या जगाला दाखवायचंच आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपकी बार 400 पार. तर 400 बार ठीक आहे, मतलब एवढं तर पॉसिबल सांगू नाही शकत बाबा काही, अंटिल अनलेस की अमराठी लोकांनी सुद्धा या सिनेमाला सपोर्ट केला तर. आता हा आय नो की सैराटच्या वेळेला सुद्धा वाटलं नव्हतं की त्यावेळेला हा सिनेमा 100 कोटी पार करेल, पण केला बाबा. त्यावेळेला एक तर अजून दर तिकिटांचे कमी होते, त्याशिवाय आपल्याकडे थिएटर्स सुद्धा कमी आहेत. एवढे सगळे प्रॉब्लेम्स असताना सुद्धा सैराटने ती कामगिरी करून दाखवली होती जी त्याच्याकडनं अपेक्षा केली नव्हती, आणि नवीन स्टारकास्ट होती. आता याच्यात खूप मोठी स्टारकास्ट आहे. महेश मांजरेकर सरांसारखं एक उत्तम लेजेंडरी डिरेक्टर मराठीमधला, त्यांचं बॅकिंग आहे. सो हा सिनेमा यू नेव्हर नो, ते 400 बोलतायत बट 200-300 काय माहिती करेल सुद्धा. फक्त आता तेच आहे की महाराजांवर अलीकडे इतके सिनेमे आलेत की लोक नाही म्हटलं तरी जरा कंटाळले आहेत की आता थोडा गॅप द्या, थोड्या गॅप नंतर आम्ही महाराज पुराण परत चालू करू बघायला ते. कारण आपल्याकडे तेच होतं ना, मराठी सिनेमा नेहमी लाटांवर स्वार असतो. आधी टाइमपासची लाट आली, मग सगळे बालपणीचे लव्ह स्टोरी, त्याच्या आधी अलका कुबलताईंची लाट होती, त्याच्या आधी कॉमेडीची लाट होती, आणि मग सैराटचं झाल्यानंतर परत सगळे गावाकडचे पश्चिम महाराष्ट्रातले लव्ह स्टोरी, मग डबल मिनिंगची लाट, मग दिग्पाल लांजेकर सरांमुळे महाराजांची लाट आली. तो आता खूप जण महाराजांवरती सिनेमे केलेत, मग ते छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील. आता तेच फॅक्टर आहे की लोकांना हा सिनेमा महाराजांवर आधारित असलेला सिनेमा, कारण ही वेगळी फॅन्टसी, हा काही इतिहास नाहीये, सो तो आवडेल असं मला वाटतंय. कारण ट्रेलर आणि टीजर तसे भारी झालेले आहेत. फक्त लोकांनी आता स्वतःचं बूड उचलून थिएटरमध्ये येणं गरजेचं आहे, आणि ते निश्चितच येतील. आणि मग एकदा ओपनिंग मिळाल्यावर बघूया सिनेमा कसा परफॉर्म करतोय ते. कारण पुन्हा आपल्याला विसरून चालणार नाही की त्याच दिवशी 31 ऑक्टोबर 2025 एक नाही तर 2 का 3 का 4 मराठी सिनेमे रिलीज होत आहेत. आणि मग आता मार्केट व्हॅल्यू वाईज बघायला झालं तर शिवाजी भोसले यांना जास्त स्क्रीन मिळणार आहेत, आणि बाकीचे 2-3 जे काही मराठी सिनेमा येणार आहेत ते बोंबलणार आहेत. एवढंच काय तो आता आपण सांगू शकतो. मी तरी एक्सायटेड आहे 17 तारखेच्या इव्हेंटसाठी, मुंबई महापालिका या निवडणुकीसाठी, आणि 31 ऑक्टोबरला रिलीज होणाऱ्या पुन्हा शिवाजी राजे भोसले या सिनेमासाठी. ओव्हरऑल तुमचं या 2 मुद्द्यावर काय म्हणणं आहे कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.